राज्य सरकारी, निमसरकारी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी पुकारण्यात आलेला बेमुदत संप अखेर मागे घेण्यात आला. या निर्णयामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व स्थावर तहसील कार्यालय व जंगम मालमत्तेची दस्त नोंदणी करणारी दुय्यम निबंधक कार्यालय आज सोमवारपासून नियमितपणे सुरू झाली आहेत. नोंदणी व मुद्रांक विभाग राजपत्रित अधिकारी संघटना महाराष्ट्र राज्याचे सहसचिव औदुंबर लाटे यांनी ही माहिती दिली आहे. मागील आठवडाभर सुरू असलेल्या संपामुळे दस्त नोंदणीची प्रक्रिया पूर्णतः ठप्प झाली होती. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह बांधकाम आणि रिअल इस्टेट क्षेत्रालाही मोठा फटका बसला होता. संप स्थगित झाल्यानं आता नागरिकांना खरेदी विक्री व्यवहार मालमत्ता नोंदणी व इतर संबंधित कामं पूर्ववत करता येणार आहेत. सोमवारपासून सर्व कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचारी पूर्ण क्षमतेनं कामावर रुजू होत असून प्रलंबित कामांचा वेगानं निपटारा करण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे.